मैदानाच्या आतमध्ये. ठीक. येस, शाकिबजी शेख साहेबांच्या माध्यमातून अरबाज बी साठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. ते देखील आम्ही कॅश प्राइज सध्याच्या घडीला अरबाज बी ला देणार आहोत. याच दरम्यान आपण पाहता सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहता मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्मान्य श्री बाळकृष्णजी मुंडे साहेब यांचं इथे शुभ आगमन होत आहे. त्याच दरम्यान त्याच्या समवेत शेतकरी राजा निखिलजी चव्हाण साहेब, त्याच दरम्यान आपण पाहताय त्यांच्या समवेत रोशनदादा बागराव देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. बरेचसे मान्यवर खऱ्या अर्थाने स्पर्धेला भेट देत असताना पाहताय. मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण करूयात. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव आणि ग्रामस्थ मंडळ कासगाव अर्थातच कासगाव चषक पुरस्कृत आमदार चषक 2026 च्या वतीने सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच प्रियेश बाबरे अँड श्रवण धुमाळ, सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. कासगाव चषक पुरस्कृत आमदार चषक 2026 मध्ये सुरेश लहाणे आणि रोहनजी खांबाळे यांचं आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅचला सुरुवात. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, बीट झालाय बॅटर, परंतु लाईन चुकीची आहे, त्याच्यामुळे पंचांनी हा बॉल वाईट घोषित केलाय. अवंतर धावेच्या सौजन्यानं अकाउंट ओपन होतं या मॅचमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश कुडसावरे या टीमचं, त्यांच्या विरोधात आई गावदेवी खरवई ब संघ ज्यांनी टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अजय भरत जमदारे युवासेना उपशहर प्रमुख बदलापूर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. अक्रॉस द लाईन मेघनाथच्या बॅटमधून फिल्डरच्या हातातून बॉल निसटलाय आणि बॉल चाललाय अतिशय वेगानं. सीमारेषेचा वेध घेतोय, परंतु डीपमध्ये तिकडे चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. मात्र तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस, आकाशदादा दिलीप जमदार हे देखील यामाचा आनंद घेतात. आकाशदादा या पण आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेची शेवटची रात्र आणि जबरदस्त माहोल. चला चिंचवली B2 टीमचे कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. गोलंदाज नितेश यावेळेला उडवलाय ऑन साइडला. काऊ कॉर्नरला फिल्डर जज करतायत, मात्र त्यांच्या आवाक्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. फटका मेघनाथच्या बॅटमधून हा पहिला सिक्सर. धावसंख्या 9 या आकड्यावर जाऊन पोहोचले. श्री गणेश कुडसावरे टीमच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी. दिनेशजी भुसारी यांच्या माध्यमातून सलग 3 चौकार आणि सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, यावेळेला मात्र मिस टाइम फटका. फिल्डर येतोय बॉल खाली आणि चूक झाली. जजमेंट चांगलं होतं, योग्य वेळेवर पोहोचला होता, परंतु सुरक्षित हातांची जोडी तेथे पाहायला मिळाली नाही. बॉल हातातून निसटलाय. झिल धरतीला दान, जीवदान मिळतंय मेघनाथला. आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते श्री गणेश कुडसावरे टीमची. बिनबाद 11. मेघनाथ आणि पवन ही सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवर. जीवदान मिळालंय मेघनाथला आणि हे फार महागात पडू शकतंय. 3-3 षटकांच्या आता लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही देखील क्वालिफाईंगची मॅच आहे. जिंकणारा संघ हा अंतिम 8 मध्ये असेल. 1 पारितोषिक त्या टीमला लागू होणार आहे आणि जो संघ जिंकेल त्या टीमच्या एका खेळाडूला, अर्थातच त्या संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला बाईक देखील मिळणार आहे. फारच महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. आत्तापर्यंतचा प्रवास फार छान राहिला या दोन्ही टीमचा, पण ही मॅच आत्तापर्यंतची त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची मॅच. सुरेख फटका ऑन द राईज, क्रॅकिंग शॉट. बॉल चाललाय कव्हर सीमारेषा पलीकडे. चौकार. थँक्यू. बघा खरवई संघाचा सामना सुरू आहे. गावदेवी क्रिकेट संघ खरवई बी आज इन ॲक्शन मध्ये
आणि खरवै टीमचे पाठीराखे देखील या माझा आनंद घेतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि या टीमचा आधारस्तंभ अर्थातच निलेश दादा जाधव, अर्थातच क्षितिजा निलेश जाधव यांच्या माध्यमातून खरवै टीमच्या प्रत्येक गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. अतिशय दमदार सुरुवात आपल्या टीमला मिळवून देत असताना फलंदाज मेघनाथ, धावसंख्या बिनबाद 15. गोलंदाज थोडासा निराश जरूर असणार आहे, कारण त्याने संधी निर्माण केली होती नितेशनं, परंतु फिल्डरची साथ मिळाली नाही. चला चिंचवली B2 टीमचे कॅप्टन, आपण आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच आयोजन कमिटीशी संपर्क साधा. प्रेक्षकांची गर्दी सातत्याने वाढताना दिसते आपल्याला धर्मवीर मैदानामध्ये. यावेळेला पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न, वेग थोडासा कमी केला होता गोलंदाजानं, बॅट थोडी लवकर फिरली आणि त्यामुळेच नीटचा संपर्क बनवता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज नितेश, राजू, आतिश, ऋषिकेश चांगले गोलंदाज आहेत या टीमकडे. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना आई गावदेवी खरवई ब संघ, युवासेना शहर प्रमुख बदलापूर अजय भरत जमदारे साहेबांच्या माध्यमातून या टीमला पुरस्कृत करण्यात आलेला आहे. पुढचा बॉल, यावेळेला बॉल हवेत आहे, शॉट फाईन लेगला, जबरदस्त कॅच आणि पहिल्या विकेटचं पतन. मेघनाथ इज गॉन. कुडसावरे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि मॅन फ्रॉम कुडसावरेचे एक अनुभवी पंच अर्थातच अविनाश मामा टेंबे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज अनाऊन्स झालाय. कुडसावरे टीमच्या कोणत्याही बॅटरनं जर सलग 3 बॉल 3 षटकार ठोकले अथवा 3 बॉल 3 चौकार ठोकले तर अविनाश मामा टेंबे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. मेघनाथ माघारी परतलाय, परंतु चांगला खेळ त्याने सादर केला. 14 धावा बनवल्या. झटपट क्रिकेटची अपेक्षा आहे, झटपट फलंदाजी, तशीच फलंदाजी त्याने केली आहे, कारण 3-3 षटकांची ही मॅच आहे. पहिलं षटक समाप्त झालंय, धावसंख्या 1/15 आणि आता नवीन बॅटर चेतन मैदानाच्या आतमध्ये. श्री गणेश कुडसावरे संघ प्रथम बॅटिंग करत असताना या टीमकडे देखील दर्जेदार खेळाडू आहेत. पवन, मेघनाथ, चेतन, विशाल, तेजस असेल, नवनाथ, चांगले बॅटर्स या टीमकडे उपस्थित आहेत आणि अधिकाधिक धावा जोडण्याचा त्यांचा मनसुबा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं सुरुवात देखील झाली आहे, पण आता पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. नॉन पॉवर प्ले फेजमध्ये आपण आहोत. थँक्यू सो मच अमोलजी भैकर साहेब आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र. आपण आलात या स्पर्धेची, आपण शोभा वाढवलीत, आपण आलात आमच्या या स्पर्धेला, आपण 4 छान तारे लावले, त्याबद्दल पुन्हा एकदा संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक आभार. थँक्यू सो मच. चला, खेळाडूंना विनंती असेल अधिकचा वेळ आपण खर्च करू नका. 3 षटकं ही 15 मिनिटांमध्येच आपल्याला कंप्लीट करायची आहेत, लक्षात घ्या. यानंतर देखील भरपूर मॅचेस आपल्याला आजच्या या रजनीमध्ये कव्हर करायच्या आहेत आणि आजची शेवटची रजनी आहे स्पर्धेची. कृत्रिम प्रकाशामध्ये क्रिकेट खेळलं जात आहे. देदीप्यमान टेनिस बॉल क्रिकेटचा हा सोहळा, ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. नवीन षटकाला सुरुवात करतोय आतिश. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, जोरदार हिट लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूच्या लाईनमध्ये न जाता खेळण्याचा प्रयत्न. ठीक, आणखीन एक कॅश प्राइज आता खेळाडूंसाठी नाहीये, तर आता ऑफिशियल पंच आणि ऑफिशियल कॉमेंटेटर्स यांच्यासाठी खऱ्या अर्थानं कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनचे विद्यमान खजिनदार सन्मान्य श्री सचिनजी दलाल साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण आमचे ऑफिशियल पंच आणि ऑफिशियल कॉमेंटेटर यांच्यासाठी रोख रक्कम 1500 रुपयाचा कॅश प्राइज. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सचिनजी दलाल साहेबांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. यस, थँक्यू सो मच सचिनजी दलाल साहेब. निश्चितच ऑफिशियल्सवर देखील त्यांचं तेवढंच प्रेम आहे जेवढं खेळाडूंवर आहे, आयोजकांवर आहे. 1 धाव याच दरम्यान पूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 16. सुरुवात चांगली केली गोलंदाज आतिशनं. आतिशला देखील माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये धावा थोड्या जास्त गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर मोठी जबाबदारी आहे. टिचून मारा करणं गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये. पुढचा बॉल सामना करेल चेतन. लो फुल टॉस लॉफ्ट केलाय, बॉटम हँडचा जबरदस्त वापर आणि बॉलला फेकलंय वाईडिश मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार. यस, थँक्यू सो मच. बघा, भाईजान स्टार कुळगाव B+ हा संघ आज खऱ्या अर्थानं टॉप 8 मध्ये इंटर झाला आणि जर भाईजान स्टार कुळगाव B+ या टीमनं आज चॅम्पियन किताब पटकावला तर खजिनदार साहेब सन्मान्य श्री सचिनजी दलाल साहेबांच्या माध्यमातून LLD या फार्म हाऊस वरती खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमला
पार्टी असेल. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या दरम्यान आपण पाहताय माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य आणि या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, या स्पर्धेचे यशस्वी आयोजक सन्मान्य श्री किरण शेठ एकनाथजी राऊत साहेबांचं शुभ आगमन होतंय आणि साहेबांचा करूयात पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या दरम्यान शिवसेना विभाग प्रमुख करवय आकाश दिलीप जमदरे दादांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आपण करूयात आणि संपूर्ण असोसिएशन कमिटी यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. सन्मान्य श्री सचिनजी दलाल साहेब असतील, दिलीपजी वजे साहेब असतील, कल्पेशजी भोसले साहेब असतील, निलेशजी मराडे साहेब असतील आणि दिनेशजी भुईर साहेब असतील, या सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण आलात या स्पर्धेची, आपण शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. अजितदादा माने आणि कल्पेशदादा भोसले यांचं देखील वेलकम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. कल्पेशदादा या आपण आपलं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच श्रवण धुमाळ. चांगली बॅटिंग येते करत असताना चेतन षटकारानंतर आणखी एक कडक फटका खेळला होता, परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग डीपमध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या 24, 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. खोलवा टप्प्याचा बॉल यावेळेला बीट करत असताना बॅटरला चांगला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट जात असताना आणि त्याचा स्टॉक बॉल डावखुऱ्या गोलंदाजाचा आतिश गोलंदाजी करतोय. आत्तापर्यंत या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 3-3 षटकांची मॅच आहे. ते पाहता 9 ते 10 धावा एका ओव्हरमध्ये फार जास्त मानल्या जाणार नाहीत, परंतु कमीत कमी धावा खर्च करण्याचाच प्रयत्न गोलंदाजाचा असणार आहे. जबरदस्त बॉल, लेंथ डिलिव्हरी, थप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा बॉल बाहेर निघाला. वेग भन्नाट होता या बॉलमध्ये. पुन्हा बीट केलं बॅटरला आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये आपण बघतोय श्री गणेश कुडसावरे टीमला. धावसंख्या 1/24. ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर टीमचे कॅप्टन आणि चिंचवली B2 टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आल्याची रिपोर्टिंग करा. धावसंख्या 24 आहे, 24. चला, ध्रुवेश 11 बदलापूर आणि चिंचवली B2 दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. प्रतिषटक 12च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्येला थोडी का होईना लगाम लावण्यामध्ये मागच्या षटकामध्ये गोलंदाज अतिश यशस्वी झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, मात्र मागच्या ओव्हरमध्ये फक्त 9 आलेल्या आहेत. शेवटचं षटक घेऊन ऋषिकेश, आणखी एक लेफ्ट आर्मर आणि पहिलाच बॉल अगदी यॉर्कर लेंथवर आउटसाईड ऑफ पूर्णपणे बीट करत असताना बॅटरला मागचे 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत. धावसंख्या पूर्णपणे स्थगित अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. 1/24. शेवटचे 5 चेंडू फार महत्त्वाचे ठरणार आहेत. पवन ऑन स्ट्राईक. यावेळेला बेट करत असताना पुल केलाय, परंतु बॉल जास्त उंच गेलाय. फिल्डर जज करतोय आणि कॅच ड्रॉप. डीप स्क्वेअर लेग मधून फिल्डर आला होता आतिश, परंतु कॅच हातातून निसटलाय. कॅचिंग थोडी साधारण दर्जाची जरूर येथे पाहायला मिळाली आहे. 2 धावा येथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 26. गोलंदाजी फारच दर्जेदार मागच्या षटकापासून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये देखील खरं तर गोलंदाजी एवढी खराब झाली नव्हती, पण तिकडे देखील फिल्डरकडून एक झेल निसटला होता आणि त्यामुळेच नितेशचं ते षटक थोडंसं खर्चिक राहिलं होतं. पण नंतर त्याने शेवटच्या 2 बॉल्सवर चांगलं कमबॅक केलं होतं. एक डॉट बॉल आणि एक विकेट प्राप्त केली होती. आत्तापर्यंत चांगलं क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण एन्जॉय केलंय. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला अगदी गोफणीप्रमाणे बॅट फिरवली आहे, खोदून काढला बॉल लॉंग ऑनला. फंबलिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. फार वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता. अशा परिस्थितीमध्ये जर पहिल्याच प्रयत्नामध्ये बॉल फील्ड केला असता फिल्डरने तर एकच धाव मिळाली असती, पण बॉल हातातून सुटला होता. त्याचा फायदा घेतलाय पवन आणि चेतन यांनी. 2 धावांनीची धावसंख्या 28. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. कुडसावरे संघ प्रथम बॅटिंग करत असताना या महत्त्वाच्या मॅचमध्ये चेंज ऑफ पेस, बोटं फिरवली, खटरचा चांगला वापर, बीट केलं बॅटरला. इथे धावचीची संधी आणि नॉन स्ट्रायकर सेंडला फलंदाज पवन बाद.
शेवटच्या फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे कोटसावरे टीमच्या डावामध्ये. ज्या पद्धतीनं सुरुवात या टीमनं केली होती असं वाटत होतं की 3 ओव्हर्समध्ये 40 ते 45 पर्यंत मजल मारली जाईल, परंतु गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलंय आणि विशेषतः या शेवटच्या षटकामध्ये अप्रतिम नियंत्रण चेंडूंवर दाखवत असताना गोलंदाज ऋषिकेश या अगोदर वेगानं त्याने चेंडू टाकले होते, परंतु मागचा बॉल स्लोवर टाकला आणि योग्य टप्प्यावर टाकला. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण देखील प्राप्त झालं होतं कारण कटरचा चांगला वापर केला होता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवनाथ नॉन स्ट्रायकर सेंडला असेल. चेतनकडे स्ट्राईक आहे ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आणखी एक चांगला बॉल पण बघायचं आहे लाईन आणि पंचांचं मत आलंय की योग्य लाईन देखील आहे. पुन्हा एकदा बाहेर फिरवला बॉल आउटसाईड ऑफ. खूप चांगली लाईन पकडली या गोलंदाजानं आणि आत्तापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्यात, पण यस DRS आहे त्याचा वापर आता बॅटिंग साईडनं केलाय. असं वाटलं होतं की वेळ त्यांची समाप्त होते की काय, परंतु यस योग्य वेळेत DRSचा वापर तर केलेला आहे. बघायचं काय निर्णय येईल. TV पंचांची आता मदत घेण्यात आलेली आहे. ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला चॅलेंज देत असताना टीम श्री गणेश कोटसावरे. पण ज्या पद्धतीनं चेंडूच्या वेगामध्ये बदल केला जात आहे, जी लेंथ आतापर्यंत मेंटेन केली आहे ऋषिकेशनं, कौतुकास्पद आहे. काही चेंडू गुड लेंथवर टाकलेत, यॉर्कर लेंथवर देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक टॅक्टिकल रिव्ह्यू होता कारण आता इनिंग समाप्तीच्या मार्गावर आहे. रिव्ह्यू आहे म्हणून त्याचा वापर करण्यात आला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू वळला होता टप्पा पडल्यानंतर. जादू आहे ऋषिकेशच्या बोटांमध्ये. शेवटचा बॉल. धावसंख्या 28. सामना करतोय चेतन. ओ फुलटॉस आहे. बॉलरच्या डोक्यावरून कडक फटका. कडक आणि बेधडक समोर मारलाय बॉल सीमा पार. शेवट गोड केलाय फलंदाज चेतननं. येतोय चौकार. एकूण धावसंख्या 32 आणि टार्गेट असेल आई गावदेवी खरवई ब संघासमोर 33 धावांचं. त्याच्या वरून खेळला होता आणि अगदी बंदुकीतून गोळी निघावी तसा बॉल सुसाट निघाला होता बॅटमधून. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून दोन्ही फिल्डर्सला बीट करत असताना थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 32 धावा एक चांगली टोटल जरूर आहे. 33 धावांचं टार्गेट आहे. काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये थोड्याच वेळानंतर आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. ध्रुवेश 11 बदलापूर आणि चिंचवली B2 यांच्या दरम्यान पुढची मॅच. कात्रप गावचे युवोद्योगपती म्हणून ज्यांची ओळख आहे, तेजस्वी पाटील साहेबांचं नुकताच आगमन आपल्या या स्पर्धेच्या ठिकाणी होता. साहेबांना विनंती की आपण सन्मानानं आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार साईदादा राऊत यांचं सुद्धा नुकताच आगमन होतं, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. जेही मित्रपरिवार त्यांचे उपस्थित झालेले त्यांना विनंती आहे की आमदार चषकामध्ये आपलं दमदार हार्दिक स्वागत. ते वळत नेक्स्ट मॅचच्या टॉस करिता आणि टॉस करण्यासाठी आपण चिंचवली संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. ध्रुवेश 11 बदलापूर टीमचे कॅप्टन या. पुढील मॅचच्या टॉससाठी आम्ही विनंती करत आहोत आकाशजी जमदारे साहेबांना की आपल्या शुभाशय आम्ही पुढील सामन्याचा टॉस करत आहोत. तर टॉस करण्यासाठी आपण आमच्या समवेत टॉस बॉक्समध्ये उपस्थित व्हावं. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन अनिकेत कुलकर्णी नुकताच उपस्थित झालेले. चला लगेचच कळूयात आपण टॉस. बाबूभाई बुबेर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. चला, 3 ओव्हरची मॅच आहे. जमदारे साहेबांचे शुभास टॉप. एकीकडे चिंचवली, दुसरीकडे मयूर ग्रुप बदलापूर. 3 ओव्हरची मॅच आहे. चिंचवली संघ कॉल करता. बरोबर स्पिन झालेला कॉइन. टॉस जिंकलेल्या चिंचवली संघानं बॅटिंगचा निर्णय घेतलेला. दोन्ही टीम आम्ही हार्दिक शुभेच्छा देतात आणि विनंती करत आहोत की आपण पुन्हा विराजमान व्हावं आमच्या अतिथी कक्षामध्ये. थँक्यू सो मच. काही सन्मान असतील ते आपण व्यासपीठावरती घेणार आहोत. तत्पूर्वी कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं परिवर्तन करूयात आणि इन्व्हाइट करूयात ऑन स्टेज अजय गरज सरांना.
यस रनचेजला आता सुरुवात होत आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करीत आहोत बदल. यानंतरचा आवाज असेल निरळचा बुलंद आवाज, आमचे सहकारी समालोचक प्रियेश बाबरे. थँक्यू सो मच. मान्यवरांची मंडळी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतात, त्यातल्या त्यात गोरेगावचे आणखीन एक यशस्वी उद्योजक बाबूभाई बुबेरे यांचं देखील आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. वेलकम ऑल ऑफ यू. नमस्कार मंडळी सर्वांचा पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्याच दरम्यान बाबूभाई बुबेरे यांच्या समवेत सीमाबाई बुबेरे यांचं देखील इथे सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण करतोय. सीमाबाई बुबेरे या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. या वळत मॅचच्या दिशेने थँक्यू सो मच श्रवण धुमाळ सर, थँक्यू सो मच अजय गरज सर. ठीक. खरवळ टीमच्या कोणत्याही बॅटरनं जर सलग 3 बॉल 3 षटकार ठोकले तर संभाजी जमदाडे साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नवनाथ आलेत बॉलिंग मार्कवरती. दिनेशजी भुसारी साहेबांच्या वतीनं विकेट अटॅकसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. गंगाराम दादा लिंगे यांच्या वतीनं नवनाथच्या 2 विकेटसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे नवनाथ वरती सर्वांचं लक्ष खेळलेलं असणार आहे, जिथे 18 चेंडूंमध्ये 33 टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. तेहतीस टार्गेट मॅचला झालेली सुरुवात. 18 बॉल 33. पहिलाच बॉल डॉट इथून फेकलेला बॉलिंग मार्क वरती पुन्हा तयार झालाय नवनाथ. मिडॉन मिड ऑफ आत वरतून खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित, फक्त सिंगल. चांगले सिस्टमॅटिक प्लॅनिंग न संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. ठीक. खरवळ टीमसाठी कॅश प्राइज ऑन झालाय. पुन्हा एकदा कोणत्याही बॅटरनं जर सलग 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले तर तेजस दादा पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज, आणि सलग 3 बॉलवरती जर 3 षटकार ठोकले तर आकाश दादा दिलीप जमदारे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू सो मच. बक्षिसांची रेलचेल सुरू आहे. नवनाथ तयार. उडवला चेंडू. लॉंग ऑफला खेळाडू ठेवण्यात तरी तर प्लॅनिंग आहे कुटसावरे टीमची. मिड ऑफ आतमध्ये होतं तरी सुद्धा लॉंग ऑफ थोडासा वाईट ठेवण्यात आलेला आहे. बरोबर मिडॉनला खेळाडू प्लेस करण्यात आला, त्या कारणास्तव बरोबर काऊ फेस मिड विकेटच्या दरम्यान खेळाडू ठेवला. म्हणजे ही सिस्टमॅटिक प्लॅनिंग खरवळ बी टीमचं अगेन्स्ट करण्यात आलेली कुटसावरे टीमच्या वतीनं. बघूयात या 33 धावा जरी ऑन पेपर छोट्या दिसत असतील, परंतु ज्याप्रमाणे बॉलिंग अटॅक आहे कुटसावरे टीमचा त्या मुश्किल आहे. फुल टॉस वेगवान मिस केला. विकेट किपर कडून सुद्धा मिस्टेक झाली होती. पुन्हा डॉट बॉल. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. आजच्या रात्रीमधला 4था आउटफिट किरण शेठ राऊत यांचा. 2 धावा. पहिलं षटक सुरू आहे. 14 बॉल मध्ये 31. 31 फ्रॉम 14. लेफ्ट आर्म राऊंड. वेगवान फुल टॉस. मिडॉनला मिस्टेक झालेली आहे. पहिली तर कंप्लीट चांगली फिल्डिंग डीप मध्ये. सेकंडचा कॉल सुरू आहे. बघता बघता 2 धावा इथून झालेल्या. पूर्ण 2च्या मदतीने 4 धावा. विजयासाठी इक्वेशन मध्ये पुन्हा बदल. 13 चेंडूंमध्ये आता 29 धावा संख्येची गरज आहे. 29 फ्रॉम अपकमिंग 13. विजयासाठी बघूयात आता 13 चेंडूंमध्ये 29 पाहिजेत. म्हणजे हा चेंडू निर्णायक. हा चेंडू जर मिस केला तर 14.5 आस्किंग रन रेट राहील. सध्या तरी 13.5. पुन्हा एकदा कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. खरवळ टीमच्या कोणत्याही बॅटरनं जर सलग 3 बॉल 3 षटकार ठोकले तर क्षितिजा निलेश जाधव यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज. पारितोषिकांची रेलचेल बघूयात कोण होईल या पारितोषिकांचा मानकरी. शेवटचा अंतिम चेंडू लॉफ करतात. मिड ऑफ इन ऍक्शन. त्यांना बीट करून बॉल डीप मध्ये लॉंग ऑफला चालला. पुन्हा खेळाडू तयार. फक्त 1 रन या बॉलवरती मिळत असताना झाली आहे चांगली सुरुवात कुटसावरे संघाची. फक्त ओव्हर मध्ये आल्या धावा 5.
आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल आणि विजयासाठी 28 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात स्वतः नवनाथ राऊत आता पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतात. प्रत्येक गोष्टींवरती त्यांची बारकाईने नजर आहे. ऑफिशियल्सला कशाची गरज आहे, प्रत्येक ऑफिशियलला कॉन्टॅक्ट करणं. मागच्या जवळपास 1 महिन्यांपासून ते आमच्या समवेत कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं गरज कशाची, कारण सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांच्या समवेत त्यांच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमने घेतलेली मेहनत आणि प्रमुख जबाबदारी किरण शेट राऊत, हरीश शेट राऊत याने नवनाथजी राऊत यांच्या खांद्यांवरती टाकली आणि त्या कारणास्तव आज आपण पाहतात या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे नवनाथजी राऊत यांचा सिंहाचा वाटा राहिलेला. म्हणूनच मी मागाशी देखील उल्लेख केला की जरी हा चौथा पर्व हा फक्त क्रिकेटचा चौथा पर्व नाही आहे, तर हा चौथा पर्व हा क्रिकेटच्या खऱ्या अर्थानं कुरुक्षेत्रामधील कासगावकरांची एकता सांगणारी स्पर्धा आहे आणि मागच्या 3 पर्वांची यशाची यशोगाथा सांगणारी स्पर्धा आहे. किरण शेट राऊत साहेबांच्या यशाची खऱ्या अर्थाने यशोगाथा सांगणारी स्पर्धा आहे. वारसा जपणारी ही स्पर्धा आणि परंपरा जपणारी ही स्पर्धा. प्रेक्षकांच्या भेटीला आमदार चषक 2026. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. या दरम्यान आपण पाहताय गोरेगाव ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य श्री रणजितजी सोनकांबळे साहेबांचं इथे शुभ आगमन होतंय आणि साहेबांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत कैसरजी बुबेरे साहेबांचं देखील इथे आगमन होतं. त्यांचं देखील वेलकम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. त्याचबरोबर या विभागामधील जे कोणी ग्रामस्थ उपस्थित होत असेल त्यांना किरण शेट राऊत आणि हरीश शेट राऊत यांच्या वतीनं आवर्जून विनंती केली जाते की आपण आपल्या हक्काचं व्यासपीठ समजून आपण व्यासपीठावरती या. आपलं सुद्धा आमदार चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. येस कुडसौरे संघ खेळतो आणि विकेट साठी गंगारामजी लिंगे साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइस. फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेटचं क्षेत्र निवडलंय. अलॉंग द कार्पेट फिल्डर पोहोचतोय, बॉलला कॅरी करतोय, स्ट्रायकिंग एंडला होईल थ्रो पैकी तत्पूर्वी मिळेल सिंगल. सात धावा पुस्तकावरती 7 धावा. चेतन पुन्हा तयार. खोला ते चेंडू पुन्हा व्ही मध्ये खेळत असताना प्रॉपर सिस्टमॅटिक न प्लॅनिंग नुसार मैदानाच्या आतमध्ये कुडसावरे संघानं जणू काय जाळ्यामध्ये साडकवलं. या दोन्ही फलंदाजांना अजिबात हात खुळे करून देत नाहीयेत. 8 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 25 धावा संख्येची गरज आहे. बरेचसे पाहुणे या ठिकाणी उपस्थित होते. जमदरे साहेबांच्या समवेत त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार स्पर्धेतून तुर्तास रजा घेत असताना त्यांचा विशेष आभार. आपण या स्पर्धेमध्ये आलात किरण शेट राऊत, हरीश शेट राऊत त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या प्रेमाखातीर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपला मनपूर्वक आभार. बघूयात संघ थोडासा अडचणीमध्ये. पुन्हा डॉट बॉल. गंगाराम दादा लिंगे यांच्या वतीनं 2 सलग विकेटसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आता चेतनकडे ती संधी. वेगवान ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा बीट झालेले बॅटर. चान्स ऑफ रन आउट आणि इथून फलंदाज बाद. विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना सुमितच्या स्वरूपामध्ये 8 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद. इथून देखील कमबॅक ते करू शकतात, कारण या विभागामध्ये करवय बी संघाने देखील एक वेगळा नावाचा दबदबा बनवलेला आहे आणि याच गावाला बिलॉंग करणारे आमच्या आजच्या दिवसामध्ये ज्यांनी आम्हाला सुरेख अशी साथ खऱ्या अर्थानं समालोचन क्षेत्रामध्ये दिलेली आहे ते श्रवणजी धुमाळ सर यांच्याच गावचा हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळतो, ज्याने आजच्या या वर्षामध्ये जबरदस्त धुमाकूळ आपल्या आवाजाच्या जोरावरती संपूर्ण बदलापूर विभागामध्ये घातलेला त्यांचाच गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय खेळ. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. 8 ला पहिला गडी बाद. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये 25 धावसंख्येची आवश्यकता.
6 बॉलचा खेळ बाकी आहे. हा ड्रोन व्ह्यू तुमच्या ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय. ओम साई MTC live.in या वेबसाईटच्या द्वारे HD डेफिनेशन ही स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करत आहोत विथ हाय क्वालिटी कॅमेराज. आणि आमची संपूर्ण ब्रॉडकास्टिंग टीम या संपूर्ण आमदार चषकाला एक वेगळं लुक, इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने केला जातो. 6 चेंडू 25. गंगारामजी लिंगे साहेबाच्या वतीनं गोलंदाज पवनने सलग 2 बॉलमध्ये 2 विकेट घेतला तर 2,000 रुपयांचं 5,000 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे पारितोषिकांमध्ये देखील पुन्हा वाढ करण्यात आलेली आहे. बंटी टेंबे साहेबांच्या वतीने संघ जर जिंकला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक कुडसावरे टीमला. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा क्षेत्ररक्षक पाठीमागे उपस्थित झालेत. थोडस फंबल आणि ते रनआउटच्या स्वरूपामध्ये दुर्दैवी अंत होत असताना फलंदाज बाद. यंगस्टर्सला भरपूर संधी मिळाली परंतु यंगस्टर जास्ती काही करू शकलेले नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये अमोल जमदरे आता मैदानाच्या आतमध्ये उपस्थित झालेले आहेत. गेल्या भरपूर वर्षांपासून ज्याने करवई गावासाठी बराचशा क्रिकेटची सेवा केलेली आहे ते स्वतः अमोलजी जमदरे स्वतः आता मैदानाच्या आतमध्ये सिनियर खेळाडू आहेत. नेहमीच यंगस्टर्सला चांगलं त्याने घडवलेलं, यंगस्टर्सला चांगल्या पद्धतीने त्याने मार्गदर्शन दिलेलं आहे आणि आता स्वतः ते मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉलचा खेळ बाकी, 5 चेंडूंमध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. नवनाथजी राऊत यांचं विशेष कौतुक करणं गरजेचं, कारण किरण शेट राऊत देखील मागाशी चर्चा करीत होती की ज्याप्रमाणे नवनाथने संपूर्ण स्पर्धेला ते मागच्या 3 पर्वामध्ये सांभाळत आलेले आहेत, ही त्यांची स्वतःची आणि हक्काची स्पर्धा समजून त्याने घेतलेली अफाट मेहनत. एज 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 एस अडचण टेकन, फलंदाज बाद. अमोल जमदरे देखील परतलात मैदानाच्या बाहेर, अडचणामध्ये सापडलाय करवई बिया संघ. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. मागच्या 3 पर्वांची यशोगाथा सांगणारी ही स्पर्धा, आदरणीय किरण शेठ राऊत साहेबांच्या कार्याचा आढावा घेणारी ही स्पर्धा, मागील 3 वर्षांची परंपरा राखणारी ही स्पर्धा आणि किरण शेठ राऊत आणि आर.एस. राऊत साहेबांना जपलेल्या परंपराची ही येते स्पर्धा. शेवटच्या अंतिम 4 बॉल, आता विजयासाठी 25 धावसंख्येची गरज आहे. 25 फ्रॉम अपकमिंग 4. विकेट अवस्थेमध्ये करवई बिया संघ सापडला. पवनने आणखीन एक विकेट घेतली तर लिंगे साहेबांच्या वतीनं 5,000चं पारितोषिक आहे. बघूया तिथून चांगला तर फेकलेला हा देखील चेंडू रनआउटच्या स्वरूपामध्ये करावी लागते. विकेट सॅक्रिफाईस. फलंदाज बाद. 3 बॉल, विजयासाठी 25. व्यासपीठावरती नरेशजी सरगावकर देखील या मागचा आनंद घेतात, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 8 वरती. शेवटच्या अंतिम 3 बॉलचा इथून आता खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये जवळपास 25 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच मध्ये चिंचवली B2 वर्सेस ध्रुविश 11 बदलापूर या 2 टीम मध्ये मॅच टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय चिंचवली टीमने घेतला, बॅटिंगचा निर्णय घेतला माफ कर. फिल्डिंगसाठी बदलापूर टीमला इन्व्हाइट करण्यात आलेला आहे. सुंदर चेंडू, डॉट बॉल. शेवटच्या अंतिम 2 चेंडू म्हणजे विजयापासून कुडसावरे हा संघ फक्त 2 चेंडू दूर राहिलेला आहे. क्वालिफाईंग राऊंडची असणारी ही मॅच आता 2 चेंडू फक्त दूर आहे. कुडसावरे हा संघ मॅच जिंकण्यापासून. टाळ्या वाजतात, व्हाईट बॉल. टाळ्या वाजतात कुडसावरे संघाच्या पाठीराख्यांच्या, कारण त्यांना माहिती आहे क्वालिफाईंग राऊंड मध्ये हा सामना जर त्याने जिंकला तर आपल्या गावामध्ये किमान 1 बाईकचा हकदार आपल्या गावातील कोणतरी खेळाडू ठरेल. त्यासाठी अतोनात मेहनत करत असताना शेवटचे 2 बॉल, विजयासाठी जवळपास 24 ची गरज आहे. क्वालिफाईंगची मॅच सुरू आहे. करवई बी बनाम कुडसावरे या टीम मध्ये हवेमध्ये जेलची शक्यता. यस पकडले, कॅच आणखीन एक. फलंदाज बाद. आता फक्त 1 चेंडू दूर राहिलेला आहे कुडसावरे हा संघ मॅच मधून जिंकून टॉप 8 मध्ये जाण्यापर्यंत.
फटाक्यांची आतिषबाजी देखील झालेली आहे, कारण हा पाठीराख्यांचा आत्मविश्वास आहे कुडसावरे संघावरती. कारण मॅच सुरू होण्याच्या पूर्वीच त्याने फटाक्यांची व्यवस्था आपल्या संघासाठी करून ठेवलेली आहे. म्हणजे कुडसावरे संघावरती किती विश्वास आहे पाठीराख्यांचा. लॉफ करतात आणि या चेंडू नंतर कुडसावरे संघ जाऊन पोहोचलेला आहे थेट टॉप 8 मध्ये. अभिनंदन टीम, क्या बात आहे. पर्सनल फटाके आणलेले आहेत, म्हणजे आपल्या गावावरती त्यांचा असलेला विश्वास, या 11 खेळाडूंवरती त्याने दाखवलेला विश्वास, आणि त्या कारणास्तव आज मैदानाच्या आतमध्ये जल्लोष करून टॉप 8 मध्ये पोहोचलेला आहे कुडसावरे हा संघ. अभिनंदन टीम. आडलं कर्व बी संघ, ज्याप्रमाणे तुमचा खेळ सातत्याने होत आलेला तसा खेळ तर आज झालेला नाहीये, परंतु तुम्हाला सुद्धा आपण पुढील मॅचसाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत. मनपूर्वक आभार. प्रचंड चांगला खेळ राहिलेला आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना 6 चेंडूंमध्ये 14 धावा इंडिव्हिज्युअली बनवलेल्या, फ्लॅश स्टार्ट आपल्या संघाला मिळवून देणार आहे